कुठे हे बघा हा जो पत्र आहे ना त्या पत्रा खाली एक्झॅक्ट त्याच पत्रा खाली वरच्या पत्रा खाली व्हायब्रेशन वगैरे जाणून दिलं नाही म्हणून तो काही पुढे पळाला नाही. तुझ्या पायापाशीचे बघा नाग आहे. हो नागाचे नागाचे नाव काय तुमचं? नाव सांगा तुमचं काय? तुमचं नाव? राहुल पाटोळे. कशा म्हणतो गोंजवाडीत बोलतो की का गुडेवाडीत? राहुल पाटोळे. पाटोळे आहे माझ्याकडे. काय त्याच्या आहे सगळं. या ठिकाणी आलो आहे आपण. राहुल पाटोळे यांच्या वस्तीवरती आलो. इथे गुलवाडीमध्येच हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला की त्यांचे इथे होऊ दे. तिथे एक पत्रा ठेवलेला आहे आणि प्लास्टिकचं कागद आहे, त्याच्याकडे एक साप गेलं त्यांनी सांगितलं होतं. आणि इथं आल्यानंतर आपल्याला दिसतंय विषारी वर्गामधला हा साप आहे. अतिशय हालविषारी जे साप सापडतात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, त्याच्यापैकी हा 2 नंबरचा विषारी साप आहे. अतिशय हालविषारी साप. फारसं काही मोठं नाही आहे, मध्यम आकाराचा साप आहे, नाग आहे. आणि कधी कधी निशाचर असल्यामुळे तो दिवसा पण दिसतो आणि रात्रीचे प्रामुख्याने दिसतात ते. आणि याच्यावरून दिसते आपल्याला की साधारणपणे तो शिकार घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि शिकारीच्या नादामध्ये या ठिकाणी तो शांत बसला आहे. त्याचं काम चालू आहे की शिकार शोधण्याचं काम चालू आहे. म्हणून तुम्हाला दिसतं आहे की त्याचा फणा हळूहळू वाढवून त्या ठिकाणी तो पळवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याला शिकार पकडायची होती. कदाचित उंदीर गेला असेल शेजारून आणि उंदरावरती घात लावून तो बसलेला होता. आणि समोर त्याला आपण आता सुरक्षित घेऊ ताब्यात, नंतर सरळ सोडून देऊ. पण तुम्हाला इथे समोर दिसतंय की हा मात्र बिनविषारी वर्गाला साप नाही येतं, विषारी वर्गामधला हा साप. गाडी याची साईडला सर
गाडी घेता साईडला गाडी सर कोणता गाडी शॉप नाही, इकडे येतो उजेडामध्ये. नाही तर पुढे घेता सर आतमध्ये पैसा बॅगर ही समोर दिसतंय तुम्हाला की शिकारीसाठी घराच्या आसपास आलेला असा आहे. आणि नागाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या जवळ गेल्यानंतर ते पटकन फणा काढतात. फणा फक्त नागालाच आहे. आणि समोर तुम्हाला इथे दिसते की शिकारीसाठी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला उंदरांच्या मागे तो लागलेला आहे 100%. आणि उंदीर दिसतो गेल्यामुळे त्या ठिकाणी तो शोधण्याचं काम करतोय. परंतु अशा प्रकारे घराच्या आसपास जर साप आले तर त्यापासून आपल्याला परत सावधान राहावं लागते. तर आपण सुरक्षित घेतोय आम्ही तर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ. परंतु तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघताय की काही सापांच्या मागे त्याच्या मागच्या बाजूला स्पेक्ट्रल मार्क असतो आणि काहींच्या मागे मात्र फक्त प्लेन डिझाईन असतं. सगळ्यांच्या वरती स्पेक्ट्रल मार्क असेल असं नाही आहे. परंतु असं जरी असलं तरी याला स्पेक्ट्रल कोब्रा या नावाने ओळखलं जातं. हा मात्र अतिजालविषयी वर्गामधला साप आहे. त्याला आपण सुरक्षित घेतो आहे आम्ही नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडू. तिथे आपण एक किट वापरले. ज्या किटचा वापर करून त्याला आपण बिळाचा भाग करू आणि बिळाचा भाग झाल्यामुळे सुद्धा त्याची आतमध्ये गेल्यानंतर त्याला सुरक्षितपणे आपण ताब्यामध्ये घेऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये पुन्हा सोडू. माघारी कोणता होता नाही सुधाकर रोहिदास लोकरे साप निघाल्यानंतर गिरी सरांना फोन केला आणि ती तत्काळ आली इथं आणि तिने सापाचं नाक दिला होता. तिने लगेच तत्काळ तिथे नागपूर धरला आहे आणि ते निसर्गाच्या सानिध्यात सोडून देणारे आला आणि गिरी सरांना फोन केल्यानंतर लगेच आले. राहुल पाटोळे धुलेवाडी यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू.